शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण सर्वनामांचे प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आज आपण बघणार आहोत तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. तर जरा आपण उजळणी करूया. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असं म्हणतात. आणि सर्वनामाचे प्रकार आपण पाहिले होते: पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. तर ह्या प्रकारांपैकी पहिला प्रकार जो आहे पुरुषवाचक सर्वनाम, याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊयात. तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे पर्सनल प्रोनाऊन असं आपण ज्यांना इंग्लिशमध्ये म्हणतो. तर बोलणाऱ्यांच्या किंवा लिहिणाऱ्यांच्या दृष्टीने जगातल्या सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडतात. अ म्हणजे बोलणाऱ्याचा, ब ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा, आणि क म्हणजे ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा. व्याकरणात यांना पुरुष असं म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला पर्सन असं म्हणतात, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, तसं आपण मराठीत त्यांना पुरुष असं संबोधतो. तर अप्रकार बघूयात काय आहे तो. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामं वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी. तर ही आहे अप्रकार, म्हणजे हा वर्ग जो आहे बोलणाऱ्याचा, म्हणजे बोलताना स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे आहेत त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतात. आता ब बघूयात. ज्यांच्याशी बोलायचे त्यांचा उल्लेख करताना जी सर्वनामं आपण वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनामं म्हणतात, ज्याला सेकंड पर्सन असं म्हणता येईल. मराठीत त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनामं म्हणतात. उदाहरणार्थ तू, तुम्ही. इथंही आपण येतं आपण, स्वतः इत्यादी. जसे दुसऱ्याशी बोलताना तू खा, तुम्ही खा, आपण खावा या स्वतः खा इत्यादी. आता त्यात क प्रकार जो आहे तो आहे ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करण्यासाठी आपण जी सर्वनामं वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये थर्ड पर्सन म्हणतात, थर्ड पर्सन प्रोनाउन्स. तर आता त्याला मराठीत तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. तृतीय पुरुषवाचक सर्वनामांची उदाहरणं बघूयात. तो, ती, ते, त्या इत्यादी. म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना आपण जसं म्हणतो तो जातो, ती जाते, ते जातात किंवा त्या जातात इत्यादी. अशा प्रकारे पुरुषवाचक सर्वनामांचे 3 उपप्रकार आपण पाहिले. आता पुढचा प्रकार जो आहे सर्वनामाचा तो आहे दर्शक सर्वनाम, म्हणजे ज्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर ज्या सर्वनामांचा उपयोग जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. म्हणजे उदाहरणं द्यायचं झालं तर हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या इत्यादी. तर आपण वाक्य बघूया, म्हणजे आपण त्यातनं आपल्याला बोध होऊ शकेल. तर पहिलं वाक्य आहे हे माझे पुस्तक आहे. तर त्यात हे हा जो शब्द आहे तो दर्शक सर्वनाम आहे, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये धिस म्हणतात. धिस इज माय बुक.
त्यातलं धिस म्हणजे मराठीत त्याला हे असं जे म्हणतात, तर हे माझं पुस्तक आहे. तर हे जे आहे हे सर्वनाम आहे. किंवा ते तुझे पुस्तक आहे. आपण काय करतोय तर हे माझं, ते तुझं. तर ते जे आहे ती दूरची वस्तू आहे, त्यावेळेस आपण ते वापरलं. तर इथं ते हे दर्शक सर्वनाम आहे. किंवा ह्या माझ्या वह्या आहेत. आता इथं ही जवळची वस्तू दाखवली माझ्या आणि या, आणि लांबची वस्तू दाखवायची असेल, दुसऱ्या वह्या लांबच्या दाखवायच्या असतील किंवा दुसऱ्याच्या दाखवायच्या असतील, तर आपण म्हणणार त्या तुझ्या वह्या आहेत. तर ह्या वाक्यात त्या तुझ्या वह्या आहेत, या वाक्यात त्या हा जो शब्द आहे तो आहे दर्शक सर्वनाम. तर ज्या सर्वनामाचा उपयोग आपण जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी करतो त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. आणि आपण उदाहरणं पाहिली कुठली आहेत? हे, ते, ह्या, त्या, ही आहेत दर्शक सर्वनामाची उदाहरणं. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण सर्वनामाचा पहिला प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम पाहिलं. त्यातले 3 वर्ग आपण पाहिले. बोलणाऱ्याचा हा पहिला वर्ग होता. दुसरा होता ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा. आणि तिसरा उपप्रकार होता ज्यांच्याविषयी आपण बोलतो त्यांचा. आता दर्शक सर्वनाम पाहिलं आपण, ज्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणतो, जे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्याला दर्शक सर्वनाम म्हणतो. तर आज सर्वनामाचे हे 2 उपप्रकार पाहिलेले आहेत आपण, आणि आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.